देतील तुम्हाला. तुमचं नाव काय म्हणाला? पांडुरंग जाधव. ठीक आहे या तुम्ही. ठेवू फोन. हा हा. आईला साहेबांच्या मरण विकण्याच्या जाहिरातीला एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. एवढ्या लोकांना जगायचा कंटाळा आलाय. कमाल आहे. मी बघा लहानपणापासून अनाथासारखा वाढलो. माझ्या माग रडणार सुद्धा कुणी नाही. हा तरी मला अजून मरावंसं वाटत नाही. उलट जितकं दीर्घ आयुष्य जगता येईल तेवढं जगायचंय. म्हणून तर साहेबांनी माझं नाव अश्वत्थामा ठेवलं. कारण तो चिरंजीव आहे म्हणून. आणि या लोकांना मरण हवंय. जाऊ दे झालं. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. काय मग अश्वत्थामा, किती ऍडमिशन झाले आज? 4 जणांचे झाले साहेब. आणि आत्ताच एक पांडुरंग जाधव माणसाचा फोन आला होता, तो पण येणार आहे. अरे वा, छान. काही म्हणा साहेब, आपल्या मरण विकण्याच्या जाहिरातीचा प्रतिसाद बघून बऱ्याच लोकांना मरणात इंटरेस्ट दिसतोय. नुसतं मरण घेण्यात नाही रे, विनावेदनांचं सुलभ मार्गाने मरण आणि स्वर्गात हमखास प्रवेश मिळणार ना म्हणून चाललंय सगळं. हा ते पण खरंच म्हणा. आयुष्यात कितीही पाप केली तरी नरकात न जाता आयतं स्वर्गाचं दार उघडणार असेल तसं म्हणून कोणाला नकोय. कसं बोलला. बरं, त्या ऍडमिशन घेतलेलं ना, तू फॉर्म दिलेस का भरायला? हो गेले. त्यांचे फॉर्म भरून झाले, एक करून पाठव माझ्या. हो साहेब. Yes, please come in. या बसा. थँक्यू. मी आकाश जगदाळे. मी जीवन शताब्दी. मी तुमची मरण विकण्याची जाहिरात वाचू ना. फॉर्म भरलाय ना? हो. तुम्ही नक्की मरणच विकता ना? हो. का? मग या पाट्या. अहो डोंट वरी, हा डिस्क्लेमर आहे. डिस्क्लेमर? मी नाही समजलं. म्हणजे बघा, सिगरेटच्या जाहिराती तसं छोट्या अक्षरात डिस्क्लेमर असतो. सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. तरीही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्मोकिंग करतातच ना. म्हणजे उद्या स्मोकिंगमुळे जर त्यांना कॅन्सर झालाच तर त्याची जबाबदारी सिगरेट विकणारा घेणार नाही. म्हणून हे डिस्क्लेमर. मरण घेण्याचा निर्णय तुमचा. म्हणजे उद्या तुमच्या मरणानंतर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. कळलं? तुमचं मरण घेण्याचा निर्णय पक्का आहे. याआधी कधी आत्महत्येचा प्रयत्न केलाय? नाही. म्हणजे आत्महत्येचे विचार खूपदा आले म्हणा, पण कधी हिंमत नाही झाली. काळजी करू नका. तुम्हाला अगदी सहज व सुलभ मरण देऊन या शेजारच्या खोलीत बसा थोडं. या बसा. प्लीज बसा. फॉर्म बघू. मिस सीमा, मरण घेण्याचं कारण लिहिलं नाही तुम्ही. एनिवेज, तुम्हाला सांगायचं नसेल तर राहू दे. पण फॉर्मवरच्या सगळ्या नियम आणि अटी वाचल्या असतीलच. तुम्हाला मान्य आहेत ना ते? ठीक आहे. थोडा वेळ शेजारच्या खोलीत बसा. मी येतो. या काका बसा. नमस्कार, मी जगन्नाथ सुर्वे. मी जीवन शताब्दी. फॉर्म बघू. नवले घ्या. काका
तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू. तो विचारा. तुमचं वय आत्ता 64 आहे. तसंही तुमच्या आयुष्याचे फारसे दिवस उरले नाही. तरी तुमचा हा मरण घेण्याचा निर्णय. परिस्थिती तशी ओढावली. आयुर्मान वाढलं तरी ते अर्थपूर्ण करण्यासाठी कोणातरी सोबत लागतेच. एकाएकी आयुष्य घालवण्यात काय अर्थ आहे? तुम्ही लिहिलेल्या कागदावरून आलं माझ्या लक्षात. ठीक आहे, थोडा वेळ शेजारच्या खोलीत बसा. ओके, येतो मी. मी आत येऊ? या बसा. मी रेखा घेतली मी जीवन शताब्दी. का माझा तुमचा मरण घेण्याचा निर्णय पक्का आहे. मनाची होणारी घुसमट सहन होत नाही आता. मरणानच त्यातून सुटका होईल. आता थोडा वेळ शेजारच्या. या मांडून. मला लय कंटाळा आला बघा करण्यात. त्याचा मेलो म्हणजे सुटका होईल. सुटका करून द्यायलाच बसलो ना आम्ही इथं. काळजी करू नका. लवकरच सुटका झाली. होय, म्हणून तर तुमच्याकडे आलो मी. ठीक आहे. थोडा वेळ बसा शेजारच्या. हा, बस. साहेब झाली सवय. परत या बस. डेडलाईन सर्व्हिसेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आमच्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे नैराश्यातून ज्यांना आयुष्याचा कंटाळा आलेला आहे व ज्यांना आत्महत्या करावीशी वाटते अशा लोकांना सुलभ मार्गाने मरण व स्वर्गात हमखास प्रवेश मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने आम्ही ही डेडलाईन सर्व्हिसेस सुरू केलेली आहे. तेव्हा तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत म्हणजे स्वर्गापर्यंत नेण्याची जबाबदारी आमची. पण त्याआधी काही नियम व अटी आहेत. अश्वत्थामा आपल्या अटी आणि नियम सांगेल. हो. तर मंडळी नियम असे आहेत. मरण घेण्याआधी तुम्हाला इथे 5 दिवस राहावं लागेल. या 5 दिवसात काही उपक्रमातून तुमची परीक्षा घेतली जाईल, ज्यातून तुम्ही तुमच्या मरणाच्या निर्णयावर किती ठाम आहात हे आम्हाला कळेल. जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याला 6व्या दिवशी मरण देण्यात येईल. या उपक्रमात सर्वांचा सहभाग बंधनकारक आणि आवश्यक आहे. नियम नंबर 2. 5 दिवसांच्या आधीच जर तुमचा निर्णय बदलला तर तुम्ही आम्हाला सांगून इथून जाऊ शकता. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. नियम नंबर 3. 5 दिवसांच्या आत जर कोणी न कळवता मरण घेतलं तर त्याच्या स्वर्गातल्या प्रवेशाची जबाबदारी आमची नाही. नियम नंबर 4. 6व्या दिवशी मरण घेण्याआधी तुमच्याकडून एका लेखी ना हरकत प्रमाणपत्रावर सही घेण्यात येईल, ज्यात तुम्ही तुमच्या स्वइच्छेने आणि स्वतःच्या जबाबदारीवर मरण घेत आहात असं लिहिलेलं असेल. कोणाला काही शंका? आता विचार. सर, हे 5 दिवस कशासाठी? मिस्टर आकाश, आता नैसर्गिक मृत्यूच्या आधीच स्वतःचं आयुष्य संपवून जर डायरेक्ट स्वर्गात ऍडमिशन घ्यायची म्हणजे ती इतक्या सहज आणि पटकन कशी मिळेल? आजकाल कुठेही ऍडमिशनच्या आधी एंट्रन्स एक्झामची पद्धत आहे. आणि इथे डोनेशन सुद्धा पैशाच्या स्वरूपात चालत नाही. देवाला ते पुण्यकर्माच्या स्वरूपातच लागतं.
पाप कमी करून पुण्याचा काउंट वाढवायचा आहे. कळलं? ते उपक्रम काय असू शकतील? सॉरी काका, ते आम्ही आत्ताच काही सांगू शकणार नाही. त्या दिवशी एनवायला तुम्हाला सांगण्यात येईल. पण तुमचा ठरलेला दिनक्रम अश्वत्थामा सांगण्यात येईल. हो, तुमच्या रोजच्या दिवसाची सुरुवात पहाटे 5:30 वाजता होईल. सर्वांनी टेरेसवर सूर्योदयाचे दर्शन घेण्यासाठी जमायचं. त्यानंतर दानधारणा आणि मग आपल्या आवारातल्या बागेच्या हिरवळीवर अनवाणी चालू. हे रोजच करायचं आहे. नंतर तुम्हाला त्या दिवसाचा उपक्रम सांगण्यात येईल. अजून काही शब्दात अश्वत्थामा लग्नाच्या फुलाला जाऊ मॅडम. एक प्रश्न विचारू? हो, विचारा ना काका. तुम्हाला हा मरण विक्री व्यवसाय कसा काय सुरू करावा असं वाटतं? पहिलं कारण म्हणजे सध्याच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण. त्यामुळे व्यवसायाला भरपूर स्कोप आहे. आणि दुसरं कारण म्हणजे नैराश्यातून मरण पत्करणाऱ्या लोकांना स्वर्गात प्रवेश मिळवून देऊन त्यांच्या आयुष्याचं सार्थक करण्यात आपलाही काय वाटा. फार परोपकारी मार्ग निवडला तुम्ही. थँक्यू. येतो मी. त्या का नमस्कार. मी जगन्नाथ सूर्य. आता आपण एकाच वाटेचे सहप्रवासी आहोत. तेव्हा ओळख करून घ्यायला काय हरकत नाही. हो, मी आकाश जगदाळे. मी पांढरून जाधव. मला ही भयान शांतता आणि एकटेपण सहन होत नाही. मागच्या वर्षी माझी बायको मला अचानक सोडून गेली. हार्ट अटॅकचं निमित्त झालं. 45 वर्ष संसारातील अगदी सावलीसाठी साथ दिली. प्रत्येक वादळात ती खंबीरपणे माझ्यावर उभी होती. मग तिची सवय झाली. गृहीत धरायला लागलो तिला. दोन्ही मुलांना भरपूर शिकवलं आणि मुलं परदेशात स्थायिक झाली. ती गेल्यावर एकट्याला घर खायला उरलं. ती गेल्याची कल्पनाच करू शकत नाही मी. तिच्या विना मी म्हणजे वाती विना दिवा. काय अर्थ आहे या जगण्याला. तुमच्या मुलांनी नाही नेलं तुम्हाला त्यांच्याकडे? सुना ना, आमच्या सगळं डस्टबिन नको आहेत घरात. ज्या मुलांना रक्ताचं पाणी करून वाढवलं त्यांनी तर आमच्या मरणोत्तर विधीच्याही वाटण्या केल्या. आई गेल्यानंतर थोरला आला होता. त्याला विचारलं धाकटा कानायाला, तर तो म्हणाला तुम्ही गेल्यानंतर तो येणार आहे. असं डीलच झालंय आमचं. असल्या मुलांना जन्म देण्यापेक्षा निपुत्रिक राहिलं असतं ना तर फार बरं झालं असतं. आता वयाच्या 68व्या वर्षी कसं जगायचं सांगा. मरणाची वाट बघतोय. मरण काही येईना आणि आत्महत्या करण्याची हिंमत होईना. तेव्हा जीवन साहेबांची मरण उठण्याची जाहिरात वाचली आणि तिकडं तिकडं निघून आलो. पण तुम्ही दोघे कधी अगदी तरुण दिसता. तुम्हाला इकडे काय यावं लागलं? काही हरकत नसेल तर सांगा. आलो. मनावरचं पापाचं ओझं वाढलं म्हणून आलो मी इकडे. तसं वरवर पाहिलं ना तर सर्व काही आहे माझ्याकडे.
ते सर्व आहे माझ्याकडे. पण वरून सुंदर दिसणाऱ्या या डॉलराला आतून एक कीड पोखरते, भ्रष्टाचाराची. IT मध्ये मॅनेजर पदावर होतो. कामाचा व्याप होता, पण नोकरी टिकवण्यासाठी आणि पैशाच्या हव्याचा पायी नाईलाजाने बॉसच्या फ्रॉड मध्ये सहभागी व्हावं लागलं. मनाविरुद्ध. पण मनाच्या सत्सद विवेक बुद्धीला ते सलायला लागलं. शेवटी नोकरी सोडली. बायकोनेही घटस्फोट दिला आणि मला एकट्याला सोडून गेले. सुख गुप्त म्हणतात ते यालाच. तुमच्याकडे भरपूर पैसा हाय पण सुख नाही. आणि माझ्याकडे पैसा नाही म्हणून सुख नाही. एवढ्या 18 एकर जमिनीचा मालक होतो व्या. पर दुष्काळानं समजा इराम घेतलं. ज्या काळाची इतकी वर्ष सेवा केली तिला आता महाराजासारखी अवकाळ आली आहे. भगवत नाही तिच्याकडे. पाण्याअभावी चारविना आजी गुरंबरं जिथे राहिली नाही. मुकी जनावर तर गेली. घरातली जिती माणसं मरून हाय म्हणून बायको पोराला शहरात घेऊन आलो. एवढ्या 18 एकर जमिनीचा मालक म्या. पण इथं एक आश्रितासारखं राहावं लागतंय. लय यातना होतात बघा. असल्या जिन्यापेक्षा मरण परवडलं. पांडुरंग, काय मंडळी, झाली का झोपायची तयारी? उद्या पहाटे 5:30 वाजता सर्वांनी टेरेसवर जमायचं आहे. तेव्हा लवकर झोपा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट काका. गुड नाईट. गुड नाईट. खाली वापरून
आज तुमचा दुसरा दिवस. आजपासून आणखीन एक ऍक्टिव्हिटी रोज करायची आहे. स्वतःचं मार्केटिंग करायचं, म्हणजे आपले चांगले गुण देवाला सांगायचे. तेव्हा आजपासून रोज एक प्रार्थना आपण मोठ्याने म्हणणार आहोत. अश्वत्थामा, तू आधी म्हणून दाखवायला. मी निर्भय, शांत आणि जागरूक आहे. मी स्वतःला आणि सर्वांना क्षमा करत आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. मी मनानं आणि शरीरानं निर्मळ, सुदृढ आणि निकोप आहे. मनशांती आणि आनंद हे माझे स्थायी भाव आहे. आता म्हणा तुम्ही सगळ्यांनी काय झालं म्हणताय ना? सर, मनात स्वतःबद्दल इतका तिरस्कार भरलेला असताना कशी करायची प्रार्थना? हे पहा, तुमच्या मनात काय चाललंय हे कळतंय मला. पण आता मार्केटिंग करायचं म्हणजे वस्तूत काही डिफेक्ट असेल तरी सुद्धा विक्रेता ती चांगली म्हणूनच विकतो. तुमचं सगळं बरोबर आहे सर. पण म्हातारपणी आम्हाला घराच्या बाहेर काढणाऱ्या आणि आमच्या मरणोत्तर विधीच्या एक वाटण्या करणाऱ्या मुलांना ही क्षमा नाही करू शकत. जगन्नाथ काका, आपण कुणाला क्षमा करणारे किंवा न करणारे कोण? ज्याला त्याला आपापल्या कर्माची फळं इथेच भोगून जावी लागतात. आज तुमच्यावर जी वेळ आली आहे ती जर तुमच्या मुलांवर येणार नाही, कशावरून? साहेब, तुम्ही म्हणता निसर्गात बी देव आहे. मग मला सांगा, त्याच निसर्गातल्या देवानं हे दुष्काळ कसे काय आणतात? का त्याने माझं समजा हिरावून घेतलं? का त्याने माझी काळे आणि माझी गुरं वाचवली नाही? काय गुन्हा होता त्या मुख्य जनावरांचा? अरे पांडुरंग, अरे आता देवाच्या मनात कधी काय आणि काय येईल हे आपण कसं सांगणार? हा, पण एवढं मात्र खरं की प्रत्येक घटना घडून आणण्यामागे त्याची काहीतरी योजना असते. आता तुम्ही सारे जाणार जातो स्वर्गात, तेव्हा तुम्ही जे प्रश्न देवाला विचार. चला आता म्हणा बरं प्रार्थना, नंतर आजचा उपक्रम पण सांगायचा आहे तुम्हाला. मी निर्भय, शांत आणि जागरूक आहे. मी स्वतःला आणि सर्वांना क्षमा करत आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. मी मनानं आणि शरीरानं निर्मळ, सुदृढ आणि निकोप आहे. मनशांती आणि आनंद हे माझे स्थायी भाव आहे. वा, शाबास. अश्वत्थामा, आजचा उपक्रम सांगेल मी. तर मंडळी, आज तुम्हाला अनाथालयाला भेटायला जायचंय आणि त्यानंतर
रिस्पॉन्स? खूप छान. सीमाताईंनी मक्याचा चिवडा बनवला होता. रेखाताईंनी बेसनाचे लाडू बनवले होते. पोरे एकदम खुश झाली बघा. आकाशने छान ग्रीटिंग्स बनवली होती. पांडुरंगनी चिकन मातीची छोटी छोटी छान खेळणी बनवली होती. तर जगन्नाथ काकांनी रंगीत कागदाची पतंग बनवून दिले होते. अरे वा, छान क्रिएटिव्ह आहेत ते सगळे. हो ना. पण खरं सांगू का साहेब, आज त्या पाचही जणांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा समाधान आणि आनंद दिसत होता. क्षणभर मी सुद्धा विसरलो होतो की ते इथे मदत घेण्यासाठी आले. अश्वत्थामा, दुसऱ्यांना आनंद आणि प्रेम देण्यातच खरं सुख असतं. जर ते त्यांचं दुःख विसरले असतील तर आनंदच आहे. हो ना. पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतंच आहे. सीमाताई सगळ्यात भाग घेतात पण बोलत अजिबात नाही. मला जाणवत आहे. अजून जायचेच 2 दिवस. बघू काय सुधारणा होते. बरं, त्या सगळ्यांना बोलून आण जरा आणि तो चिठ्ठ्यांचा बाऊल पण घेऊन. हो सर. या म्हणजे या. आज तुमचं अभिनंदन करायलाच बोलवलं तुम्हाला. अश्वत्थामाकडून तुम्ही केलेल्या गोष्टी कळाल्या. फार छान वाटलं तुमची क्रिएटिव्हिटी बघून. आम्हालाही खूप छान वाटलं त्या मुलांशी गप्पागोष्टी करून. माझी नातवंडही त्यांच्याच जोडी असतील. हो ना. पण त्या निरागस कोवळ्या मुलांना त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा कोणीच माहिती नाही. तरीही ते कसे आनंदात राहतात पाहिलंच ना. एकदा परिस्थितीचा स्वीकार केला ना की जमतं सगळं. साहेब, हा आणला बघा भाऊ. तुम्ही सांगितलं तशा चिठ्ठ्या पण आहेत का? वा, छान. तर मंडळी, आज आपण एक खेळ खेळणार आहोत. ट्रूथ अँड डेअर. प्रत्येकाने यातली एक चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीत एखादा प्रश्न असेल किंवा कृती असेल. जर प्रश्न असेल तर त्याचं अगदी खरं खरं उत्तर तुम्हाला द्यायचं. आणि जर कृती असेल तर ती करायची. कळलं? चला तर कोण येणार पहिले? लेडीज फर्स्ट. रेखाताई, तुम्ही या. प्रश्न आहे, जर सकाळी उठल्यावर तुम्हाला कळालं की तुम्ही अदृश्य झाला आहात तर तुम्ही काय कराल? मी अदृश्य झाले तर स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या सगळ्या पुरुषांना चापकानं फोडून काढेल. वा, मग तर असं अदृश्य करणारा औषध शोधून काढायला हवं. तेवढाच न्यायालयांचा लोड कमी होईल. बसा या. प्रश्न आहे, जर सकाळी उठल्यावर तुला कळालं की तुला तुझ्या आयुष्यातल्या आणखीन 5 वर्ष जगायला मिळाली आहे तर तू काय करशील? आणखीन 5 वर्ष जगायला मिळाली तर मी सगळं सोडून हिमालयात जाईन आणि तिथेच माझ्या पापांचं परिमार्जन म्हणून लोकसेवेला वाहून घेईन. बस. जगन्नाथ काका, तुम्ही या. वा, जगन्नाथ काका, तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी एका मिनिटात नॉनस्टॉप सांगायच्या. तर टाइम स्टार्ट नाव.
माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिली चांगली आठवण म्हणजे 10वीच्या परीक्षेत मी शाळेत पहिला आलो आणि माझा शाळेत झालेला सत्कार आणि माझ्या आई बाबांच्या डोळ्यात आलेले आनंद असेल. माझं लग्न, स्वप्नाच्या घरात झालेला आमचा हनीमून, बायकोनं जेव्हा मी बाप होणार असं सांगितलं तो क्षण, संसार सुरू झाल्यावर माझ्या कष्टाच्या कामातून घेतलेलं आमचं स्वतःचं घर, बायकोनं जेव्हा मी माझ्या रिटायरमेंटच्या समारंभात माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिलेलं प्रेम, माझ्या शिक्षकी पेशाचं चीज झाल्यासारखं वाटलं मला. जेव्हा टाईम इज आउट. फार छान आठवणी येतो तुमच्या. तुम्ही फक्त चांगल्याच आठवणी सांगायला लागल्या, हे फार बरं झालं. पांडुरंग, पांडुरंग, तुला प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं द्यायचं. तुझ्याऐवजी जर तुझी बायको इथे मरण घेण्यासाठी आली असती तर तू तिच्याशिवाय जगू शकला असतास का? नाही, नाही साहेब, कधीच नाही. ये सीमा, आता तूच राहायचीस. सीमा, बेंबीच्या देठापासून जोरात ओरड. सीमा, त्याला काही ओरडणं म्हणतात का? अगं, बेंबीच्या देठापासून ओरडणं म्हणजे कसं असलं पाहिजे? परत ओरड. तुम्ही चांगलं उत्तर दिलं प्रश्नाचं. काही म्हणालीस? मी तर खूनच केला असता त्या तिघांचा. तिघांचा? हो, त्या तिघांचा. किती छान चाललं होतं माझं आयुष्य, स्वच्छंद, निर्मळ. पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्या दिवशी कॉलेजवरून येत असताना मला कल्पना सुद्धा नव्हती माझं आयुष्य बर्बाद होणार आहे याची. त्या नराधमांनी त्यांच्या वासनेचा बळी केला मला.
समाजाची रीत तरी बघ. माझ्यावर पण बलात्कारच होत आलाय. पण मी त्याला बलात्कार म्हणू शकत नाही, कारण बलात्कार करणारा माझा नवराच. गळ्यात 4 काळ्या मण्यांचा धागा बांधला म्हणून त्याला माझ्या शरीरासकट माझा ताबा मिळाला. लहानपणापासून वडिलांचा धाक, 17व्या वर्षीच दिलं लग्न लावून. मी जणू भावना शून्य, निर्जीव बाहुलीच, ह्या हातातून त्या हातात. लग्नानंतर सुरू झाली नवऱ्याची हुकुमशाही. त्यातूनच मला 2 मुली झाल्या. त्यांना सांभाळता त्यांना वाढवता नवऱ्याच्या मारहाणीकडे दुर्लक्ष करू शकले. त्या मोठ्या झाल्या, त्यांची लग्न झाली, त्या त्यांच्या संसारात रमल्या. मग पुन्हा सापडले नवऱ्याच्या ताब्यात एकटीच. आई गेल्यानंतर माहेरचा तर आधारच नव्हता, आणि सासरचा उमरा ओलांडलेल्या स्त्रीला समाजात ते काय स्थान? मग तूच सांग, मला जगण्याचा तरी काय अधिकार? का पुन्हा ठरतोय आपण एक स्त्री असल्याचा? का नाही आपल्याला एक माणूस म्हणून समजून घेऊ शकत? हे कलियुग आहे सीमा. इथे स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांचे हात छाटणाऱ्या शिवाजी महाराजांपेक्षा भरसभेत द्रौपदीच्या लीलेला हात घालणाऱ्या दुःशासनात जास्त भरलेले आहे. आता आपल्यासाठी त्या द्रौपदीच्या कृष्णालाच पुन्हा जन्म घ्यायला हवा. आता स्वर्गात जाणारच देवाला मी फक्त एवढीच प्रार्थना करणार आहे. पुढचा जन्म कुठल्याही प्राण्याचा नाही रे, पण मुलीचा जन्म देऊ नकोस रे. मुलीचा जन्म देऊ नकोस. साहेब, मी आत येऊ का? अरे पांडुरंग, या ना. काय झालं पांडुरंग? बोला ना. काय सांगायचं का तुम्हाला? साहेब मला माफी करा. मी नाही राहू शकत इथं. अरे पांडुरंग, कसं काय करताय? मला नीट सांगा बरं काय झालं ते. साहेब कालच्या तुमच्या प्रश्नाने डोळं उघडलं बघा माझं. मी लय स्वार्थीपणा विचार केला. माझ्या मरणानंतर तिचं काय हाल होतील याचा विचारच नाही केला मी. ती मला माझ्या संकटात बी खंबीरपणे साथ देते, आणि मी मात्र तिला सोडून जायला निघालो. पण नाही साहेब, मी परत जाणार आहे माझ्या बायकोकडे. शाब्बास पांडुरंग, तुम्हाला तुमचं जे जाणवलं ते छान झालं. अहो, मरत गेलं फार सोपं असतं, पण जगायला त्यापेक्षा जास्त हिंमत लागते. खरं आहे. काय पण तरी आणि बायको पोराला सांभाळेल. खुशाल पांडुरंग, आनंदात राहा, आणि काही लागलं तर निसंकोच या. वयजी लय उपकार झाले तुमचे. येतो मी. या पांडुरंग. येऊ का आत?
अच्छा, चालू दे. बरं, मी तुमचे आजचे उपक्रम सांगायला लागलो. आज तुम्हाला एका अनाथालयाला भेट द्यायला जायचं आणि त्यानंतर अंगणात फुलांची सजावट पण करायची. तेव्हा तयार राहा. ठीक आहे. हा म्हणता आज 4था दिवस उजाडला सुद्धा. उद्या 5वा दिवस, आपला शेवटचा दिवस. हो जीवन साहेबांनी छान ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या आपल्याकडून. हो ना, कधी ना केलेल्या गोष्टी करायला मिळाल्या. पांडुरंगनं आपला निर्णय बदलला, फार बरं झालं. नाहीतर तिच्या बिचाऱ्या बायकोनं काय केलं असतं. चला, बागेतली फुलं वेचायचे सजावटीसाठी. चला. आदरणीय जीवन साहेब, आज पहिल्या दिवशीच तुम्ही आम्हाला पत्र लिहायला सांगितलं, हे बरं झालं. म्हणजे मला मोकळेपणे तुम्हाला माझ्या मनातलं सांगता येईल. खरं तर इथे ऍडमिशन घेताना मी फॉर्मवर जे कारण दिलंय ते अर्धवट आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही, ती म्हणजे मला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं लास्ट स्टेज आहे. मला एकट्याला बेवर्षासारखं मरायचं नव्हतं. शेवटचे दिवस माणसाच्या सानिध्यात राहून घालवायचे होते. शेवटी आता जितके दिवस राहिले असतील आयुष्याचे ते तुमच्या इथेच घालवायचे. आमच्यासारख्यासाठी खरंच तुमचा हा व्यवसाय अगदी परोपकारी आहे. इथे आल्यावर आकाश, पांडुरंग, सीमा आणि रेखा सारख्या तरुण लोकांना जगण्याचा कंटाळा येऊ शकतो हे पाहून मला खूप वाईट वाटलं. आज वयाच्या 68व्या वर्षी सुद्धा वाटतं मला कॅन्सर झाला नसता तर आणखी काही वर्ष नक्की जगलो असतो. आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केलाच पाहिजे. मी कदाचित इथले 5 दिवस संपायच्या आधीच जगाचा निरोप घेईन. माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या मरणानंतर माझे देहदान करा. म्हणजे माझ्या मरणोत्तर विधेचे सुद्धा कष्ट नको धाकट्या मुलाला. बाकी आणखी एक इच्छा होती. आकाश, पांडुरंग, सीमा आणि रेखा या सगळ्यांनी इतक्या लवकर आपलं आयुष्य संपू नये असं मनापासून वाटतं. तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुमचाच जगन्नाथ का.
अश्वत्थामा, आकाश सिंहाच्या लेखाला बोलवलंस का? हो साहेब, येतीलच एवढ्यात. या. काय म्हणतो? काल तुमचे इथले 5 दिवस संपले. पांडुरंगाने तिसऱ्या दिवशीच त्याचा निर्णय बदलला. तर जगन्नाथ काकांनी 5व्या दिवशी आपला जीवन प्रवास संपवला. आता तुम्हीच शेवटपर्यंत टिकून राहिला. अश्वत्थामा, सरबत घेऊन ये. आता तुम्ही तुमच्या कुटुंबियांचं आणि काकांचं स्मरण करा आणि हे सरबत घेऊन तुम्ही स्वर्गाच्या वाटेला राहा. नाही सर, नाही, मला नाही मरायचं. काल काकांचा मृत्यू पाहिला आणि मला प्रचंड भीती वाटली मरणाची. असं म्हणू नये सर, पण काल काकांच्या मृत्यूनं मला जगण्याचा अर्थ सांगितला. माझ्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून मी मरणाला जवळ करणार होतो सर, पण आता समजतं ती माझी पळवाट होती. पापांचं परिमार्जन मरणात नसून तर त्याला धीरानं तोंड देऊन त्याच्या विरोधात उभं राहण्यात आहे सर. मी जगायला नालायक या नैराश्य भावनेतून इथे मरण घ्यायला आलो. पण सीमाचं दुःख पाहिलं आणि माझं दुःख मला कसपटाचं म्हणून वाटायला लागलं. आणि त्याच वेळेस 4थ्या दिवशी तुम्ही स्त्री पुनर्वसन केंद्रात पाठवले. त्यावेळी पाहिलं इतक्या वेदना असतानाही तिथल्या स्त्रिया कशा जिद्दीने जगतायत आणि ठरवलं याच स्त्रियांसाठी जगायचं. सीमा, तुझं काय? सर, माझ्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे मी स्वतःलाच दोषी समजत होते. पण त्या दिवशी ट्रूथ अँड डेअर खेळताना तुम्ही मला जोरात ओरडायला सांगितलं. तेव्हाच माझ्या हातली इतक्या दिवसांची साठलेली सगळी घुसमट बाहेर पडली आणि खरंच खूप शांत वाटलं. मी स्वतःवर प्रेम करत आहे. मी सर्वांना क्षमा करत आहे. ही प्रार्थना म्हणता म्हणता आणि ध्यानधारणा करता करता मला आतून खरंच खूप मोकळं वाटतं. आता मला दुसऱ्यांसाठी जगायचं. रेखाताईंसारखं मलाही त्या स्त्री पुनर्वसन केंद्रातल्या स्त्रियांसाठी माझं आयुष्य वेचायचं. वा, शाबास. तुम्ही तुमचा मरणाचा निर्णय बदललात, ही चांगलीच गोष्ट आहे. 84 लक्ष फेऱ्यानंतर मिळणारा मानवजन्म इतका स्वस्त नाही की त्याला वेळेआधीच संपवावं. जन्मणाऱ्या प्रत्येक जीवाला मरण अटळच आहे, पण मिळालेला जन्म तर सार्थकी लावलाच पाहिजे. चंद्रशेखर गोखल्यांनी त्यांच्या एका चारोळीत म्हटलंय, मेल्यावर काय होतं ते मेल्याशिवाय कळत नाही, पण जगून काय केलं याचं उत्तर बरेचदा मेल्यानंतरही मिळत नाही. पण सामोरं जा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आपला उद्देश सफळ झाला साहेब.